सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना जय किसान। मी इथं आलोय शेतकऱ्याचा पुत्र, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून। मी कधी माझी बाजू लपून ठेवत नाही की मागचे कोण बडबड करते त्याला बाहेर हाकून देण्याची बस। तुमच्या या असल्या चुकीमुळं काय होतं ते सुद्धा कालचं सांगतो मी तुम्हाला। त्यांना पहिलं बाहेर काढा, नाही तर गप्पा साधा। काल बच्चू हो ज्यावेळेस सांगत होते, तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातलं काय दुरावा होतो शब्दाचा हे तुमच्या लक्षात नाही। आंदोलन कोणत्या वळणावरती आहे, नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायले, तुमच्या ह्या आरड्यामुळं गोंधळामुळं तुम्हाला कळत नाहीये भूमिका काय आहे। तुमच्या गोंधळामुळं तुम्ही ऐकलं नाही, कारण आम्ही काल ते बघितलं। बच्चू भाऊ सांगत होते त्या लोकांना मिळत लागत नव्हता काय चाललंय, कारण तुम्ही तुमच्या त्याच्यात दंग होता। एखादी मोठी लढाई जिंकायची, आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले, त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत, त्याचे किती अर्थ होते, आपल्याला कसं आंदोलन पुढे चालवायचं, हे जिंकायचं कसं। कारण मूळ गाभा आंदोलक असतो, कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलक असतो। आणि ज्यावेळेस इकडून एखादा शब्द जातो त्यावेळेस त्यांनी जर तिकडं तो समजून घेतला तर आपल्याला भूमिका कळते। उदाहरण म्हणून सांगतो, याला जोडू नका इकडे तिकडे। मुंबईत आम्ही लाखांना गेलो, पोरं शांत ऐकत होते काय विषय, पुढं काय करायचं ठरलंय, आता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार आहे। नंतरच्या वेळेत ते कुंकड जात होते, त्यांनाच माहित, तुम्ही पण बघितलं। त्यामुळे आंदोलनाचा मेन गाभा आंदोलन असतं हे कोणी विसरू नका। नसता नेतृत्वाचा काही उपयोग होत नाही, त्याची तळमळ, त्यांनी केलेले कष्ट वाया लागले। आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून तुम्ही इथपर्यंत आला ते साध्य झालं पाहिजे। त्याच्यासाठी व्यवस्थित ठेवून लक्ष ठेवून आपण ऐकलं पाहिजे, काय काय येतंय, माहिती काय काय। बऱ्याचशा लोकांना का मला वाटतं बच्चू भाऊ बोलले, नवले साहेब बोलले, तुपकर साहेब बोलले, आम्हाला जे वाटत होतं ना त्याच्यातल्या 25% लोकांना सुद्धा कळलं नाही काय म्हणून। कशी दिशा ठरवायची बाबा हो, तुम्ही 500 किलोमीटरहून इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आला, तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर ते कसं होणार। इथून पुढच्या काळात तरी शांतता, संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं। विषय असा आहे, मी शेतकरी म्हणून इथं आलो आणि माझं मूळ येण्याचं कारण सांगतो। मी आजारी आहे, मला चालता आणखी लई त्रास आहे। मी काल ते 6:30 वाजता बघितलं, डाव टाकला, म्हणलं आपण घरात नाही झोपू शकत। मी तुपकर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या औषध घेऊन निघतोय। 7 वाजता मी पहिला फोन बच्चू भाऊला केला असं निघतोय म्हणून, कारण ते दम निघत नव्हता, कारण त्याच्यातून आम्ही आलो। आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे। टाकलेलं सरकारचं षड्यंत्र, डाव कसा मोडायचा, तो प्रति डावानंच मोडावं लागेल तरच आपण यशस्वी होऊ। आपण मात्र आता नागपूरकडे निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो। आम्हाला तुमचं मुंबईचं ठरलेलं माहीत नाही, बैठक ठरली का काय याचा निर्णय नाही आणि त्याच्यात मी पडणार पण, कारण आंदोलन काढण्याची वेगळी वेगळी पद्धत असते। आमचं कसं हाताळायचं, तुमचं शेतकऱ्यांचं कसं हाताळायचं, तुम्ही उभी आहेत त्याच्यात घातलं। तुम्ही पूर्ण आवश्यक शेतकरी आंदोलनात खर्च केलं, कोणत्या टप्प्यावरती थांबायचं, कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं याचं ज्ञान तुम्हाला आहे। त्याच्यामुळं मी काय उगं तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही। मी सांगायचं जा नका जाऊ, शेतकऱ्याच्या आंदोलनातला टप्पा मला माहीत नाही,
मी तो शिकतोय. मी मागही सांगितलं की 2 तारखेला बैठक लावली, त्यांच्या सगळ्याच्या संमतीनं यंत्रवलेला रद्द करून टाकली. म्हणलं 2 शेतकऱ्यात गट दिसता कामा नाही. आणि त्याला काय अर्थ आहे? लढायचं शेतकऱ्यासाठी, आमचं ते बंद करून टाका. मी यासाठी बोलली होती, तुम्हाला खरं सांगतो, मी काय 2-4 मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाही. मी यासाठी लावली होती, सगळे अभ्यासक तज्ज्ञ संघटनेचे सगळे संस्थापक अध्यक्ष बोलवले होते. ते लढायचं कसं सांगा, कारण माझ्याकडे एकच गोष्ट आहे, पब्लिक आहे आणि मी इमानदारीने लढतो. अभ्यासाचा आपला पत्ता नाही, जे आहे ते ऐकायला त्याला काय, पण आपण नीट करतो बाबा त्याला. आपल्याशिवाय आपला यांना कथाकथ घोडे लावल्याशिवाय हे नीट नाही होत. नाही तर न्याय नाही ना फी नाही ना काही नाही, असंच या असेच जा, अशा स्वरूपाचे. त्यामुळं यांच्याकडून समजून गेली, एक बाजू यांच्याकडे देखील, दुसरी ग्राउंड लेवल आपण सांभाळू असं ते होतं. पण ते रद्द करून टाकलं, तो विषय संपला. कालचा विषय खूप वाईट वाटला, कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकतंय, म्हणलं आपण 100% साथ दिली पाहिजे, म्हणून इथपर्यंत आलो. बाकीचा काही उद्देश नाही, कोणाला उद्देश वाटू द्या, तिकडे काय वाटू द्या, आम्ही आहेत म्हणलं भाई. बच्चे बोला चांगला माहिती आहे, आहेत म्हणलं की आहेतच ना. पण आता ते मुंबई फिंबायचं काय मी सांगत नाही. ते मला आत्ता बोलता बोलता म्हणले तुम्ही चला मुंबईला, आपण नसलं त्यांच्या तिकडे. त्यांच्याकडे काय, त्यांना का रोग आला का इकडे, त्यांच्या पायामुळे का डिझेल लागत आहे का राखेल लागत आहे त्यांना, का काही टाकायला पैसे नाही, सगळं आमचंच गाबाळ आणलंय ते. आता बोलत सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांचं. पण ते त्या निर्णयात मी पडणार नाही, मी वितुष्ट आणणारा पोरगा नाही. तुमचं जसं ठरलंय त्या पद्धतीनं तुमचं युवा. पण आता आम्ही जाऊ दे, पण नाही सांगितलं. चलो, धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. ताकदीनं लावून करा. राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय घेण्याची ही पहिली वेळ हे मी पहिल्यांदाच बघितलं. सगळ्या शेतकरी संघटनेचे पात्र एका जागेवर आले. असं एकत्र न्याय मिळाला काही वेळ लागत, काही लागत. कारण हे जे चित्र राज्याने बघितलं ना, हे 10-15 जण असे गोल बसलेले, तिथं त्यांची जिरली. कारण हे एकमेकात बसत नाहीत, कोपर खेळायला बसतात पाहिजे. तर ते मनभेद सगळ्यातच असते. ते येऊ नको, पुढे येऊ, तू तेवढे पुढे जाईल का काय, पुढे जाऊ दे, पण शेतकऱ्याचा न्याय मिळेल ना, हे पावा बघतो. आपल्या ते थोडी आता मानपानाच्या फोटोच्या मीडियात मीच पाहिजे, दिवस कसं काय बोलला वयात, मला बोलायला दिलं नाही, माईकच माझ्या डांगाला बंद कसं काय पडा, बंद पडला तिकडे डोंगर करून शेतकर. आपल्यात नाही खोडी मोडल्या पाहिजे. एक जण करते ना, बळ द्यायचं मोकळं व्हायचं. पदार्थ शेतकऱ्याच्या पुढे एवढं स्वप्न बघायचं. आपण ते मानपानापासून सुद्धा सगळ्यांनी लांब जा. मला वाटतं गेले सगळे शेतकरी संघटनेत खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे की ते सगळे मानपान सोडून, त्यांचे पद प्रतिष्ठा सोडून एका जागेवर ते सगळे उभा राहिले. नक्की यशस्वी करा. आणि धन्यवाद.